लॅबमध्ये शेती ऐकलं होतं, पण आता लॅबमध्ये मांस सुद्धा बनवता येऊ शकतं. हो, तेच मांस जे तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर तांबड्या रस्स्यासोबत कुस करून खाता, उकडून खाता किंवा कधी कधी लॉलीपॉप करून खाता. असाच एक अविश्वसनीय प्रयोग शास्त्रज्ञांनी केलाय, लॅब ग्रोन मीट. आता हा काय प्रकार आहे? खरंच असं शक्य आहे का? मुळात याचे हेल्थ बेनिफिट्स काय, आणि जर खरंच हे मांस आहे तर याची चव कशी लागते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लॅब ग्रोन मीट या विषयावर खूप वर्षांपासून संशोधन चालू होतं, ज्याला मागच्या काही वर्षात फायनली यश आलं. 2013 मध्ये पहिल्यांदा या मीटची चव घेतली गेली. लॅब ग्रोन मीट, लॅब मध्ये वाढवलेला मांसाचा तुकडा, याला सेल कल्टिवेटेड मीट असंही म्हणतात. जे चिकन खायला तुम्हाला कोंबडीला मारावं लागतं आणि मग तिचं मांस काढून तुम्ही चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, चिकन तंदुरी असे वेगवेगळे पदार्थ बनवता, तेच मांस कोंबडीला न कापता आता डायरेक्ट लॅब मध्ये बनवलं जाणार. म्हणजेच कोणत्याही प्राण्याला हानी न पोहोचवता त्याचं मांस बनवायचं. पण कोंबडीला न कापता तिचं मांस लॅब मध्ये बनवतात तरी कसं? तर ही प्रोसेस पाहूया. तर सायंटिस्ट काय करतात, ज्या प्राण्याचं मांस बनवायचंय त्याची स्टेम सेल घेतात, पण त्या प्राण्याला कुठल्याच प्रकारची हानी पोहोचवत नाही. या विशिष्ट बायोरिएक्टर मशीन्सच्या सहाय्यानं त्याला रासायनिक प्रक्रियेने वाढवले जाते. मग एका स्टेम सेल पासून 2, 2 पासून 4, 4 पासून 8 असे वाढत जातात. मग हे असे होतात, एकदम सेम टू सेम मांस, ज्याची चव जवळजवळ ओरिजिनल मांसासारखीच लागते. थोडक्यात काय, चिकन तर खाल्लं आणि कोंबडी पण वाचली. आता तुम्ही म्हणाल की गल्लीतल्या सॅल्मॉन बॉयच्या ह्या नाही, ह्या सलमानच्या दुकानावर गेलो की असं घेऊन येतो की 1-2 किलो चिकन. मग बाजारात मिळतंय तर लॅब मध्ये बनवायचा एवढा अट्टहास कशाला? या लॅब ग्रोन मीट मध्ये आहे तरी काय? शेतीचा शोध लागायच्या आधी माणसाला सर्व्हायव्हल साठी मांस खावा लागायचं, पण आता माणूस आवडीने खातो. तर हे चिकन, मटन यासारख्या अनेक प्रकार रोज तोंडाला पाणी सुटून सर्रास ऑर्डर होतात. याचीच डिमांड पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठी इंडस्ट्री उभी राहिली, ती म्हणजे मीट इंडस्ट्री. सगळ्यांना मीठ मिळावं म्हणून या इंडस्ट्रीत असे भले मोठे मोठे कारखाने आहेत, जिथे प्राणी जन्माला घातले जातात, वाढवले जातात आणि मग त्यांचं मांस मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलं जातं. म्हणजेच एक प्रकारे प्राण्यांची शेतीच ना. आज संपूर्ण जगाचं मीट कन्झम्पशन हे इतकं वाढलंय आणि वाढतच चाललंय. पण हे जितक्या मोठ्या स्केलला होतंय, तितक्याच मोठ्या स्केलला याचे दुष्परिणाम सुद्धा होत आहेत. पहिला दुष्परिणाम शारीरिक स्वास्थ्य. ज्या प्राण्यांचं मांस आपण बाहेरून आणतोय त्याला आधीच जर एखाद्या आजाराची लागण असेल तर तो आजार आपल्याला होण्याची शक्यता सुद्धा असतेच. याचंच उदाहरण म्हणजे मध्यंतरी आलेला बर्ड फ्लू. दुसरं महत्वाचं कारण पर्यावरण ऱ्हास. या अशा मोठमोठ्या फॅक्टरीजमुळे मिथेन वायूचं मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होतं. हेच ग्रीन हाऊस गॅसेस क्लायमेट चेंजला कारणीभूत आहेत. सोबतच इतक्या मोठ्या पातळीवर रोज रोज होणारी या मुक्या प्राण्यांची हत्या हाही तितकाच महत्वाचा प्रश्न. हेच अमानुष बळी होऊ नयेत म्हणून निसर्गाला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ काही ना काही प्रयत्न करत असतात. यातलाच लॅब ग्रोन मीट हा एक प्रयत्न. हे चिकन आज बाजारात उपलब्ध सुद्धा झालंय. FDA फूड अँड ड्रग्ज असोसिएशनने ग्रीन सिग्नल दिल्यामुळे सिंगापूरमध्ये तर विक्रीसाठी ठेवलंय सुद्धा. यात नॉर्मल चिकन सारखी सगळी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. या प्रक्रियेला सध्या खूप खर्च येतोय, कारण हा शोध सुरुवातीच्या स्टेजला आहे. पण जशी जशी डेव्हलपमेंट होत जाईल तशी या मीटची किंमत आणखी कमी होत जाईल. पुढील 10 वर्षात लॅबग्रोन मीट ही एक संकल्पना न राहता एक न्यू नॉर्मल होईल. आणि तुमच्या आखाड्याच्या पार्ट्या या सुद्धा लॅबग्रोन मीटच्याच असतील. तर तुम्हाला या लॅबग्रोन मीट बद्दल काय वाटलं? हे असं आर्टिफिशियल मीट तुम्हाला खायला आवडेल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी ट्विकला सबस्क्राईब करा. भेटूयात ट्विकच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.